कोणत्या व्यक्तीला कसला राग येईल हे सांगता येत नाही. त्यातून तो किती टोकाचं पाऊल उचलू शकतो याची कोणीही कल्पनाही करू शकत नाही. अशीच एक सर्वांना हादरवून सोडणारी घटना सांगलीमध्ये घडली आहे. या घटनेने सर्वच जण अवाक झाले आहे. इथं एका तरुणाने एका अल्पवयीन तरुणाच्या कानाखाली मारणं निमित्त झालं. कानाखाली मारलेल्याचा बदला काय असू शकतो याचा तुम्हीही विचार करू शकणार नाही. त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे हे टोकाचं कृत्य करणारे सर्वच अल्पवयीन आहेत. सांगली शहरामध्ये एका कबड्डीपटू तरुणाला कल्पनाही नसेल की एखाद्याच्या कानाखाली मारणे आपल्या जीवावर बेतेल. अनिकेत हिंपरकर हा तरुण कबड्डीपटू आहे. हनुमान जयंतीच्या वेळी अनिकेतने एका अल्पवयीन मुलाच्या कानशिलात लगावली होती. त्याचा राग त्या अल्पवयीन तरुणाच्या मनात होता. याचा काहीतरी बदला घ्यायचा असं त्याने ठरवलं होतं. त्यातून त्याने धारदार शस्त्राने अनिकेतवर सपासपा वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या गुन्ह्यात 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहरातल्या जामवाडी या ठिकाणी धारदार शस्त्राने वार करत अनिकेत याची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अनिकेत हा व्यायाम करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. त्याच्या मागावर असणारे हे 5 अल्पवयीन हल्लेखोरांनी घरापासून काही अंतरावर असलेल्या मरगुबाई मंदिराजवळ आले होते. तिथे त्यांनी अनिकेतला गाठून त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. यामध्ये अनिकेत याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांसह पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा केला. त्याचबरोबर हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके देखील रवाना करण्यात आली. मात्र हत्येच्या घटनेने सांगली शहर हादरून गेले आहे. छोट्याशा कारणामुळे एवढा मोठा कांड झाला यामुळे सर्वजण अवाक झाले आहेत.